माऊली, ए माऊली, अरे ऐकतोस का? माऊली, एक स्प्राइट घे ना. स्प्राईट घे ना. नाही नाही, स्प्राईटच पाहिजे. स्प्राइट हा. लग्न ठरले तुझं आता? का रे पळवतोय त्याला? आता लग्न ठरले, मला पळायला लागणारच त्याला. पळायची प्रॅक्टिस. आता पळायची प्रॅक्टिस आहे. बायको मारणार तर पळायला लागणारच त्याला. बायको जेव्हा मारल तेव्हा पळायला लागणारच आहे. असं आपल्याकडेच येणार आहे मग तो. मग त्यासाठीच प्रोसेस आता प्रॅक्टिस करून घेते कसं पळायचं ते. अहो ती भाजी नको, ही भाजी करा. जिने आणलेले मस्त मध्ये भाजीने 3 बॉटल उचलून आणलेले आहेत. चल 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 दे, चल चल पैसे दे. ए छोटा ड्रेस को चिट्टा दिसतोय पिचे साथ चल. चिल्लर किती रे? मावले का चालतो काय माहित असा वाकडा तिकडा. आले शेट बाय शेट. शेटनी मस्त मध्ये फ्राईट मिरिंडा घेऊन आले. मिरिंडा जाऊया आता आपल्या कुठल्या पाहुण्याला कॅम्पिंगच्या डेस्टिनेशन. स्प्राईट काय ते मोठी माणसं, आपले व्ह्यूअर्स मोठी माणसं. आपण स्प्राईट वर बघू. यस जाऊया मग अनिकेत आपल्या डेस्टिनेशनच्या. चला जाऊया. अशा तऱ्हेने आमची अनिकेत तू काय शांत बसला रे? सुरुवात आतापासूनच चालू झाली. अनिकेत तू काय शांत बसलास रे? चालतंय, भेटूया थोड्याच वेळामध्ये. असे थोडेसे तुम्हाला शॉर्ट्स दाखवत राहू आम्ही. गुड इव्हिनिंग गाईज. तर आम्ही आलोय आता पाहुणाले कॅम्पिंगला, जसं की दुपारी म्हणला होता माऊली शेट. गुड इव्हनिंग गाईज. हॅलो एव्हरीवन. तर आम्ही आता पाहुणाले कॅम्पिंगला पोहोचलोय. यायला खूप उशीर झाला. ट्रॅफिक पण होतं पुण्यातलं. काय आता ट्रॅफिक खूप उशीर झाला. पुण्यातलं तुम्ही समजू शकता ट्रॅफिक किती असतं पुण्यामध्ये. खूप ट्रॅफिक होतं. ट्रॅफिक मधनं येता सीएनजीचा थोडासा प्रॉब्लेम झाला. सीएनजीचा प्रॉब्लेम आम्ही फिक्स केला. फिक्स करत यायला आम्हाला इथं वाजले बरोबर 7:30 वाजले. आम्ही किती वाजता निघलो होतो? 3 वाजता. 2:30 वाजता निघलो. 7:30ला पोहोचलोय आम्ही. आलो इथं. बघितलं शेट. तर पोहोचलोय. असा हा व्ह्यू आहे. हा बॅक साईड आहे. जायचं आपल्या फ्रंट साईडला. बघू शकता इथं लाईट वगैरे आहेत. तर मस्त मध्ये आलोय. हॅप्पी चेहरे सगळ्यांचे. जरा प्रवासाला आळसलेले लोक आळसलो होतं आणि फ्रेश झालो आता. सगळेच लोक आले. वेलकम बॅक. यस, जरा भूक पण लागली. आता बघूया काय खूप लागली. बार्बेक्यू वगैरे आहे खायला. आता फुल नाईट आमचा राडा चालणार. फुल नाईट राडा. का शेट? हा क्षण आपल्याला लाईफ टाइम लक्षात ठेवायचा आहे. तर आता आपण काहीतरी खाऊयात. मे बी बार्बेक्यू काहीतरी आहे. डीजे पुढे पण नाचू. प्रतीक काय म्हणणार? डीजे समोर आता भेटू आपण काहीतरी खाताना. तिथं चालतंय ना बार्बेक्यू. का रे मस्ती का? अरे आग लगी है मस्ती में. आपलं काय बस्ती में. ओय भाई शिट. कसं काय एंट्रन्स आहे बाई? पाहून आले. वॉट आला शेट तुम्ही पुढे. हबीबी बॉयजनी मारली एंट्री. वल्ला हबीबी किधर जाती तुम? वो बार्बेक्यू आ रही. आपले चेअर पकडा बसा. यस वो तुमको मालूम है. बघितलं प्रतीक शेट. चिल मारू जरा. प्रतीक शेट सारखा खाऊ गल्लीतला माणूस कोण नाही. यस तेवढा आहे. गल्ली माणूस नाही. इकडे क्या न्या? नमस्कार गाईज. आम्ही आलोय आत्ता नाचून. कर
नाचलो आता खूप नाचलो आम्ही, खूप 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 नाचलो, घामाने पूर्ण. नन्नू संपस्तारा प्रत्येकाला एक साऊथचा मित्र गावला, तेव्हापासून बुबडी वळी व्हायची. तो कुठली लँग्वेज शिकला, करा रप्प दे रप्प दे, कुठली भाषा शिकलाय काय माहिती. प्रत्येक एक नवीन भाषा शिकला, नवीन आविष्कार केलाय. अहो शेट म्हणतात, बोलायचं मूड नाही. काय करायचं, जिंदगी शेटची सध्या झंडवा आहे. पार्टी झंड झाली काय? तर आम्ही मस्त मध्ये आता डान्स केला, डान्स करून आम्ही जेवण केलं. आता जेवण करून आम्ही आलो जरा असं लेक साईडला मस्त मध्ये बसायला. जेवण असलं भारी होतं ना, काय सांगतो काय पनीरची भाजी होती ती आंबट लागत होती. लिंबू पिवळा होता. लिंबूची असेल ना तुमचीच पार्टी आहे, नाव ठेवता तुम्ही. नाही, एक नंबर झाली भाजी, एक नंबर शिकून होतं ना. बघितलं इथं आपला तो कनेरीला आलेला, हा तो माणूस कनेरीला आलता आपल्यावर सेल्फी घेत. पलीकडे आपला तो वाचतात प्रतीक. काय हो? तर चालली मस्त मध्ये मजा. आलतो आम्ही, केले आम्ही मस्त मध्ये. आता व्ह्यू माग एक लेक आहे, पण ते काय आता दिसणार नाही अंधारात. दाखवायचं म्हटलं तर थोडस दिसत असेल इथं, पण नाही दिसत आहे सोडा. माग हा सीन मस्त मध्ये, रोषणाई खूप चांगली, लाइटिंग आहे इथं. लाइटिंग मध्ये खूप मजा येतं. असं मस्त मध्ये खडका येतं जेव्हा आपला जियान भैया. काय म्हणता? हॅलो गाईज. लय दिवस झालो जियान बोलला नाही. जियान म्हणते व्लॉग मध्ये बोलायचं असतं मला, पण तो थोडंसं लाजतो. त्याची जरा असं काय म्हणतात त्याला, कॉन्फिडन्स लेवल नाही आहे त्याचा. पण जियान 3 शब्द तर झाले पाहिजे. काय नाही, मग आज आलोय आपल्या माऊलीच्या बॅचलर पार्टीला. आम्ही कधीच म्हणजे एवढा एन्जॉय केला नव्हता, ते आता एन्जॉय करतोय. ते आपले जुने मित्र शुभम, प्रतीक, माऊली आणि अनिरुद्ध असल्यामुळं अजून मजा येते. नाहीतर ही मजा दुसऱ्यामध्ये नाही कुठं. बरोबर. जे मैत्रीमध्ये मजा असते, जे मेमरीज असतात, जे फ्रेंड्स बरोबर आपण करतो बाहेर जाऊन, ते पुढं खूप मदतीच्या होतात. कारण आमचा व्लॉगचं चॅनल असलं तर आम्ही यूट्यूबला अपलोड करत राहतो. ते आमच्या काय कधी पण आम्ही बघू शकतो, आम्हाला जुने दिवस आठवत राहतील पुढं. त्यामुळे आम्ही छोटेसे एक प्रयत्न आहे की आमचे मेमरीज अशाच पुढं राहतील. त्यामध्ये अनिकेतने बी खारीचा वाटा दिला आज, त्याबद्दल अनिकेतचं बी धन्यवाद. दुसरा आपला अनिरुद्ध भैया गायकवाड. काय म्हणतो 4 शब्द इथं येऊन असं वाटतंय का नाही, 4 शब्द 400 शब्दासारखे म्हणून मी सांगू शकत नाही सध्या. 4 शब्द म्हणजे एवढं भारी वाटतंय. जेवण प्लस व्ह्यूज आणि डान्स. तर काय डान्स सारखी मजा मला वरातीत बी आली असं वाटलंय. आणि ह्यो यूज तुम्ही बघू शकत नाही सध्या, पण दाखवा नाही. आपण देऊ थोडासा. उद्या सकाळी आम्ही प्रयत्न करू. आता बी देऊ नाही, आता पण थोडस पाहून घ्या, पण उद्या अजून भारी दिसत. कशी वाटली माऊलीची माऊलीची पार्टी म्हणजे लक्षात राहण्याची पार्टी, एक नंबर पार्टी. माऊलीला काय तुम्ही शुभेच्छा पुढे. माऊलीच्या पुढील वाटचालीसाठी मी लाख शुभेच्छा देतो. आणि लवकरात लवकर त्यांना घवघवीत यश प्राप्त व्हावं. अच्छा सगळीकडचे यश प्राप्त व्हावं. अच्छा. तुम्ही समजू शकता काय म्हणायचं. असं काय, माऊली आमचा परम मित्र आहे. तुम्ही एक रील मी शेअर केली आत्ताच, बघितलं असेल. परम मित्र एका कॉलवर येतो, एका कॉलवर येणार माणूस, डोळे बोवाय उडवत येणार माणूस. काय माणूस आहे तो शेवटी. मस्त असा मित्र आहे आमचा जवळचा. पण थोडीशी खंत वाटते, भाईचं लग्न झालं की माणूस निघून जातो, तुम्हाला बी माहिती. कार्य दुरावा वाटेल थोडासा. यास सगळ्यात जास्त खंत या बाबतीत आहे आपला जो एक मित्र आहे. आता आपण आलोय आपल्या दरवेळेस ब्लॉग मध्ये दिसणारे प्रतीक भैया. कशी वाटली? साहजिक अरे लव यू भावा. साहजिकच आज शेटची पार्टी झाली, कशी वाटली तुम्हाला? अरे पार्टी ही खूपच छान झाली. आणि काही असे मुवमेंट झाले, असे आमचे चांगले मुवमेंट झाले, यात त्या आम्ही लाईफ टाईम आता आठवण ठेवल. शेटची बॅचलर पार्टी होती. केक कापला नाही आम्ही, केक कापू द्या. केक काय आता कापतो, केकची शॉप आहे त्यांचं, त्यामुळे केक कापायच्या आयुष्यात आता जे आयुष्याचं हे कापले यांनी. काय असं नाही, सॉरी चूक बोल. गावी कट. एकदम बघा शेटला बघा. येणार आहे शेट तुमच्याकडे, तुम्ही बी शब्द मांडू शकता. येणार आहे, पण आता प्रतीक तर चालले, पण तुमच्याकडे येणार आहे मी, नका टेन्शन घेऊ. येणार आहे मी. कसं असं माहिती आहे का तुम्हाला,
लग्न झाल्यानंतर माणूस हा बदलतो बात तशी. म्हणजे आम्ही दोघं नाही बदलणार, पण त्याचं काही सांगू शकत नाही, कारण का तो लग्न व्हायच्या आधीच बदलला आता. ओ माय गॉड. कारण का त्याला फोन केला का नाही, त्याचा फोन बिझी असतो. ओ माय गॉड. आणि फोन बिझी असला की तो काय म्हणतो माहिती का, अरे का फोन केलास तू, माझं बोलणं चाललं नाही त्यासोबत. Oh my एवढा God. बिझी झालाय तो. अरे. आजची पार्टीचं नियोजन आम्ही 2 महिन्या आधी केलं, 3 हा राईट 3 महिन्या आधी केलं, पण शेटचं काय झालं, जाऊ द्या मला वेळ नाही, जाऊ द्या मला वेळ नाही, असं करत करत का आज कुठे मुहूर्त लागलाय. पण छान झाली पार्टी ओव्हरऑल. ओव्हरऑल यायला तर उशीर झाला पण अशी हे तर एकदम एकदम छोटी पार्टी झाली. खरी पार्टी उद्याची होती, पण ती पार्टी पण शेट मुळेच जरा स्पॉइल झाली. थोडक्यात थोडीस कॅन्सल केलं आम्ही, जरा Cancel मोठी केलं. हेवी होणार. टी शर्टकडे जाऊया आता. प्रतीकने त्याची प्रतिक्रिया मांडली, बघितली आपण, खूप व्याकुळ झालता आमचा प्रतीक. तर आता आपण माऊली शेटकडे येऊया. माऊली शेटची एकदा जाणूया, माऊली शेटच्या मनात काय. आपण बघू शकतो एक साईड आपण मांडून घेतली आता प्रतीकची, तर ह्याच्यावर काही ना काही उत्तर असतील ना माऊलीची. तर बघूया आपण आता माऊली काय म्हणताय. माऊली शेट जरा येत आहे का, काय 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 म्हणणं काय तुमचं. प्रतीक आता बोलला, तुम्ही ऐकलं शेजारी बसून. प्रतीक शेट बरोबर बोलतात. बरोबर, त्यांचं काही चुकत नाही, मान्य आहे मला. आता शेवटची ट्रिप मग काय पुढं होईल का नाही माहित नाही आम्हाला. अयो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अरे काय म्हणते मी, बरोबर का नाही, मी बोललेलं खरं झालं का नाही, जास्त मला माहिती आहे ना. प्रतीक म्हणतोय तीच बरोबर आहे. मला माहिती आहे ना. आपण प्रतीकचं लग्न झालं, प्रतीक किती दिवसात दिसतोय हो आपण. तर काय म्हणणं आहे तुमचं. आता जो प्रतीक शब्द बोलले, एकदम तीक्ष्ण बाण तुमच्यावर टाकलेत त्यांनी. वेळ नाही देत, काय नाही देत. तसं काय नाही, वेळ असतो सगळ्यांना. आता काम हे करून द्यावं लागतं सगळ्यांना वेळ. तर काही गोष्टी असतात की जिथे आम्हाला वेळ घालवावाच लागतो. आणि आता तो जसं म्हणतोय की लग्न जमल्यापासून त्याचं कॉल बिझी होतो. आता कसं झालं, लग्नाची कामं चालू झालीत, मग पळापळी चालू राहते, करावी लागते. मग ह्यांचा कॉल आल्यावरती मग कॉल बिझी लागतो, कधी कधी नाही लागत. प्रतीक शेटने समजून घ्यायला पाहिजे. प्रतीक शेट म्हणतात ते पण बरोबर आहे एका अर्थाने, पण दुसऱ्या अर्थाने आमच्या बाजूचा पण विचार करावा लागेल ना त्यांना. बरोबर आहे ना, त्यांचं काय निवांत चालू असतं तिकडे. प्रतीक तुमच्या दुसऱ्या बायकोसारखं वागतात सध्या का. हा चालायचं, आता काय आहे जिगरी म्हटलं घ्यायचं समोर. तर बघू शकले तुम्ही माऊलीची एकदम अशी प्रेमळ अशी संवाद त्यांनी साधलाय. त्यांचं काही म्हणणं नाही. तर त्यांचं शब्द एकदम थोडक्यात होते, तुम्ही बघितले. तर माझं म्हणाय गेलं तर माझं काही म्हणणं नाही. माऊली पुढं आयुष्यात सुखी राहावा, वेळ द्यावा त्यांनी त्याच्या पुढच्या लाईफसाठी, चांगला फायनान्शियली तो आणखी मोठा व्हावा, लाईफमध्ये पुढं जावं, मस्त त्यांनी लाईफ त्याची एन्जॉय करावी, आमच्याबरोबर बी राहावं, सगळ्यांबरोबर राहील, असंच राहील. हो बाय. हा मग काय, लग्नाच्या आधीची शेवटची पार्टी अशी जी की निवांत झाली आहे. हा तेवढं आहे तेवढं आहे. लग्नानंतर होईलच, पण ते थोडंसं असं राहील जरा प्रेशरमध्ये. प्रतिशतला कुत्र दिसते भयानक मध्ये असं तिकडून प्रत्युत्तर आले. शेट हाड करायला सुरुवात केली. ठीक आहे, माऊलीचा आपण मनातले एकदम गोष्टी बघितल्या. शेतीला अजून आता थोड्या वेळाने आम्ही गप्पा टप्पा चालतील आमच्या, मस्त निवांत बसून आम्ही एकमेकांसोबत वेळ तसं घालवतो. तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. आमच्यात एक सस्ता अर्जित सिंग आहे, प्रतीक भैया. आवाज बसलाय त्याचा सध्या, पण मी त्याला गाणं म्हणा एखाद्या व्हिडिओमध्ये व्लॉगमध्ये तुम्हाला मी त्याचं गाणं म्हणून दाखवेल. तो कसा म्हणजे मस्त आवाज आहे भाईचा. आमच्या कॉलेजमध्ये सस्ता अर्जित सिंग म्हणून ओळख होती त्याची. भाई गाणं चांगलं म्हणतो. मध्ये एक गिटार घेतलं बाईनी आपला तो. त्याची एक तर तोडून ठेवली. आता तुम्ही बघितले असतील ते जियान भैया होते की नाही, अनिकेत भैया चव्हाण, त्या दोघांनी मिळून हप्त्यावर गिटार घेतलं, क्लास लावला गिटारचा. मस्त मध्ये गिटार शिकाय गेले किती भाई. दिवस क्लास केला भाई मला प्राऊड वाटलं, म्हणलं भाई सिंगर पण आहे, गिटार पण वाजवल भाई, हवाच करल पोरग नाही का, रॉकस्टारच बनल. आता काय मग कशाचं काय शेट रॉकस्टार. अरे भाई आठवडा बघितलं तो जियान तर भैयाच्या बोटात तारच बसणार, काय बोलायचं. आयुष्यपद एवढा मोठा त्याचा हात आहे. तोडून ठेवली त्या बाईने सोडून दिला. आणि ह्या बाईला पण नव्हतं सोबत जायला, याने बी क्लास सोडून दिला. काय राहिलं मग, काहीच नाही राहिलं. गिटार पडलं कॅफेत धूळ खात. तुम्ही जे बघता ना गिटारच्या स्टोरीमध्ये याच्यामध्ये दिसतं ते तेच आहे, तेच. फक्त काय नाही, हॅपी बर्थडे वाजवा येतं आणि सारे गमप संपला, फिनिश, संपला विषय, संपला. त्यातली पण एक तर तुटली आता. तीच चालायचं आता. यस यस. हा जो कनेरीला आलेला माणूस आहे ना इथं बसलेला, यो लुकडा, आणि त्याने एक गिटारची तार तोडली. कसं काय तोडली काय माहिती, आम्हाला तर नाही तुटली कधी, बाईने तोडली. आणि तो जो जियाने आपला त्याच्या तर हातात गिटारच बसत नाही, कसं काय का
हाय चालायचं आता तुंतुन वाटतंय भाईच्या हातात तुंतुन होते का अनिकेत भाईनी एक नवीन एंटरप्रेनर झालाय आपला अनिकेत भाई एक नवीन भाईनी बिझनेस टाकलाय तेच ऑन्टरप्रेनर बरं प्रत्येक म्हणाल तसं तर अनिकेत भाईने एक नवीन बिझनेस टाकलाय जसं की सिद्धिविनायक एंटरप्राइजेस बरोबर सिद्धनाथ एंटरप्राइजेस बाईने आताच नवीन बिझनेस चालू केला 1 आठवडा झाला तर काय तो बिझनेस आपण जाणून घेऊ एकदा अनिकेत भाई त्यात आपण एक ऑक्सिजनचे CO2 नायट्रोजन आर्गॉन म्हणजे जेवढे ऑक्सिजनचे गॅसेस असतात त्या प्रकारचे 140 प्रकारचे सगळे गॅसेस आपल्याकडे अवेलेबल होतात. आपण नातेपुतेमध्ये, बारामतीमध्ये, फलटणमध्ये ह्या 3-4 ठिकाणी आपलं चालू केलेलं आहे. एक रिटेलर होलसेलर म्हणून आहे आणि थोड्या दिवसात काही दिवसात म्हणजे एक वर्षभरातच मॅन्युफॅक्चरिंग पण चालू करणारे लवकरात लवकर. म्हणजे आता पुढचं बी थोडंसं मी घेत राहील थोडं जसं जसं आम्हाला टाइम भेटेल तसं भेटूया थोड्या वेळात. वेलकम बॅक गाईज. तर झाली आहे सकाळी उठून मस्त मध्ये आलो आहे सूर्याची किरण घ्यायला. मस्त मध्ये मी आणि आपले जियान भैया जसं की अनिकेत चव्हाण आम्ही दोघांनी उठून फ्रेश होऊन मस्त मध्ये आलोय. खूप छान असं सकाळी वाटतंय. आम्ही तरी घेतोय सूर्याची किरण पण आमची सूर्याची किरण अजून उठलीच नाहीत. त्यांचं अजून कधी उठतात कोणाला माहिती काय माहित नाही. तर मस्त मध्ये आलोय सीन घ्यायला आलो सकाळी सनराईजचा माग तुम्ही बघू शकता. तुंग आहे आपल्या माग. तर अनिकेत भैया कसं वाटली रात्र? मस्त एक नंबर झाली. रात्री झोपायला 4 वाजल्या पण कळत नाही कशा वाजल्या. एक साधारण आपण काल किती वाजता 7:30ला आलतो. ते कंटिन्यू 4 वाजेपर्यंत आमची धमाल चालली. ते अजून जाऊन सुद्धा चालू आहे बघा. हे बघा आपले अजून 3 मित्र येत आहेत. प्रतीक, माऊली. काय आवरलंच नाहीये त्यांचं अजून काहीच आवरलं नाही. आम्ही तयार बियार सगळं रेडी आहे, ऑल फ्रेश. मस्त मध्ये महाग अशी वाफा येतात बघितलं पाण्यात. व्ह्यूज इथं तुम्ही बघू शकता. मस्त मध्ये वाफा येतात. हां आणि तुम्ही इथं आल्यावर बघू शकता की तिथे 3 किल्ल्यांचे 4 किल्ले दिसतात तुम्हाला इथं आल्यावर. तुंग किल्ला, लोहगड किल्ला, विसापूर आणि इकडं टिकवून असे 4 किल्ले तुम्हाला इथं आल्यावर बघायला भेटतील. किती तुम्ही ट्रेक केले? मी एक लोहगड केला आणि विसापूर. लोणावळ्याला गेलो त्यामुळे जवळ आहे तुला. आलेत आमचे 3 जण बाकीचे उरलेले मित्रमंडळ. कसं गेली माऊली? गुड मॉर्निंग. मस्त वाटलं. आमची सकाळी 1 नंबर झाली. सुप्रभात. तर खूप चांगली अशी गुड मॉर्निंग सुद्धा झालेली आमची. आता जायचंय आम्हाला. गुड मॉर्निंग सांगितलं. नाश्ता वगैरे तसे सगळे गुंडच दिसतात. काय प्रॉब्लेम नाही. सगळे गुंडच दिसतात. तर आता मस्त मध्ये नाश्ता करूया. प्रतीक निघायचंय ना? आपल्याला काही संध्याकाळी काय प्रॉब्लेम नाही. चालतंय काय प्रॉब्लेम. आमचा मामा आहे. मला घरातून बाहेर काढेल. पण तू तर रूमवर राहतो. पण तू तर रूमवर राहतो. तो मला ब्लॉग बंद करणार. शुभम मला विचारला नाही करूंगा. क्यों रे? नाही कट नसतं आपल्याकडे. मामाला खोटं बोलून आलाय आमच्यासोबत फिरायला. मामा करून जा वाचा. यातच कधी म्हणजे वेगळे असते की असे खोटं बोलून सांगते. सांग. लवकरच नंबर येतो.
ठीक आहे, आता एक मस्त मध्ये नाश्ता करून निघूया आता परतीच्या प्रवासाला. माऊलीचं जसं की तुम्हाला माहिती धडा काय तर भाईचा बस्ता पण बांधायचा आहे जाता जाता. त्याची फॅमिली वगैरे तिथे येणार तर तिथं बस्ता बांधूया शेटचा आणि कंटिन्यू आपण येतो थोड्या वेळात नाश्ता करता. मस्त मध्ये झोक्यामध्ये आमचा चाललाय झोर अरे आणि मधल्याचा कस काय चष्माचा मागतोय चष्मा होय चष्मा कसा चमकतोय आमच्या अनिकेत अनिरुद्ध काय करतो आणि पोवेची वाट बघताना असला एखादा गच्चीवर लावून एक नंबर वाटेल माहिती की नाही. पलीकडली मोठी माणसं असं अनिकेतकडे एक बैल आहे केशरी कलरचा. काय नाव आहे म्हणला नंद्या भाई. रील बिल तुम्ही बघत जाऊ एकदा अनिकेतचं तुमचं इंस्टाग्राम आयडी मेन्शन कर. काय रील टाकलेत भाई. सरजा राजा फुलबई राजा जी शेतकरी माणूस आहे का मेन आपल्यातला यो आहे. मस्त मध्ये व्ह्यूज एन्जॉय करताना तुला बॅडमिंटन खेळत आहेत दोन बालक मस्त मध्ये लहान मुलं वगैरे. चार्जिंग स्पॉट दाखवा आपली गर्दी बघ चार्जिंगला अजून काय दोन युग दाखव खुर्च्यांच्या मागची दोन लपून. अरे हा गेले पोहे. हा इकडे पोहे आले. पोहे खाऊन राडा आईला बिस्किट पण आहेत भाई. बिस्किट वगैरे चहा इज नेसेसरी. त्याशिवाय जमत नाही. आणि या ठिकाणाचा राम येणार आहे आम्ही आता थोड्या वेळातच. गाडी आमची इथनं वरती लावली टेकडीवर. आता ती गाडी काढायला जायचं परत. ते एक वेगळंच दुःख आहे अजून. कालपासून अनिकेत म्हणतोय गाडी खाली आणू. आता रस्ताच नाही तर कुठं आणता. आता काय सांगायचं. आम्ही दगडात ओढत नाही. ठीक आहे येतो. आम्हाला खाऊ द्या आता. तुम्ही तर नाश्ता करून निवांत बघत बसला असता. येस खाऊन बोलतो एनर्जी लागू. ठीक आहे भेटूया थोड्या वेळात. ठीक आहे का. हॅलो गाईज आम्ही आता निघतोय पाहुणामधून. कसा झाला अनिकेत कसं झाला पाहुणा. एक नंबर एन्जॉय. तुझी पार्टी होती म्हणलं काय आता एकच नंबर. काय झालं एक वाईट वाटतंय. आपण कुठंतरी 3-4 दिवस जाणार होतो तेला पण एका दिवसातच आपण माघारी आलो. त्याचा खंत आहे पण ठीक आहे चालेल. शेवटच्या पॉइंटला तू आलाय. मला असा प्रश्न एक मिनिट. अनिकेत म्हणतोय आपण 3-4 दिवस जायचं. आता अनिकेतची इच्छा आज रात्री आपण पूर्ण करू. आज अनिकेतला आपण सोडायला नको तसं नको. कसं आहे आता तू म्हणलेलं ना एक दिवस पुढचं प्लॅनिंग केलेलं असत आता. नाही आपण आता 4-5 दिवस थांबूच. कसं आहे उद्या आता हॉस्पिटलमध्ये अर्जंट मला डिलिव्हरी द्यायला जायचं. डिलिव्हरी कसली डिलिव्हरी द्यायची. ऑक्सिजन सिलेंडर उद्या आहे ना. आज रात्री जाऊ सकाळी जाऊ आपण बारामतीला. काय झालं पण मोकळ्यात असं टाइमपास नाही. टाइमपास कुठला आयुष्य फिरायला आलोय. टाइमपास कसला टाइमपास ते नव्हतं. कसं उत्कृष्ट अशी ट्रिप झालेली आहे. आता आम्ही पाहुणातनं बाहेर निघतोय. रस्ता असा खडबड आहे म्हणून व्हिडिओ असा वाकडा तिकडे दिसत असतो. चढाव गाडी एकदम गावली आमची. आता गाडी चढत नाही म्हणून आम्ही एका दुसऱ्या साईडने टाकतोय. हे माऊली आणि अनिरुद्ध एवढं वजनदार आहे तर त्यांच्यामुळे आमची गाडीच चढत नव्हती. आणि आता आम्ही दुसऱ्या साईडने चाललेलो आहे. तर बघत आहात प्रतीक आता हॉर्न देतोय गाडीला. आवाज देतोय बघा. आता गाडी चढलेली आहे मस्तपैकी. कसं असते जी टेक्निक असते ते माणसं यूज करत नाही त्याच्यामुळे हे असं नेहमी फसतात. पण आता टेक्निकचा वापर करून सगळ्या पद्धतीने आपण यशस्वीपणे चाललेलो आहे. आपल्या जो भावी नवरदेव आहे म्हणजे माऊली त्याचा आता बस्ता बांधायचा आहे लग्नाचा.
उतरायचं कोणाला होतं, उतरलं कोणी. चांगलं ठीक आहे, चालायचं. चेष्टा केली उतरायचं आणायला होतं ना, आम्ही उतरलोय. काय कळतं का तुम्हाला? काय करायचं मावल्या. आणि तुला कळतं का? अरे मला कळत होतं, पण आता तू उतरला, तुम्ही म्हणला तुम्ही कसं उतर म्हणलं, जाऊ दे म्हणलं, चल. काय आता आणखी काय आता काय बोलायचं आता बघा. आता बसता मांडायचं वाटतं मावल्या भाऊचं, सॉरी नवरदेव बसता बांधायचं. त्यामुळं आता भाऊ एकदम खुललेला दिसतोय तुम्हाला बघा. वेलकम गाईज, मी अनिकेत चव्हाण. जसं की तुम्ही ओळखताच, सगळे लाडाने मला जियान बोलतात. तर मगाशी आपण बोलल्याप्रमाणे आपण माऊलीच्या बस्त्याला आलेलो आहोत. आता शॉपिंग करायला चाललेलो आहे सगळे, आणि मी आणि शुभम एक पोच देतोय. शुभम